आणि आता बातमी पोलीस भरतीची। राज्यात उद्यापासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे। पोलीस भरतीसाठी जागा आहे 17,471, पण अर्ज प्राप्त झाले 17,76,256। अर्जदारांमध्ये 40% उमेदवार हे उच्च शिक्षित असल्याची सुद्धा माहिती मिळते। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाईल। 17,000 पद आहेत, अर्ज प्राप्त झाले 17 लाख। 19 जून 2024 रोजी सर्व पोलीस घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। 2022-23 ची एकूण 17,471 पदं रिक्त होती। तर त्यासाठी आम्ही मार्च महिन्यामध्ये 15 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागितले होते। तर जी विविध पदं आहेत त्याच्यासाठी एकूण 17,76,256 एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत। तर उद्यापासून राज्यभरात सुरू होत असलेली पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी सरकारला एका पत्राद्वारे केली आहे। सध्या राज्यभरात जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या अनेक उमेदवारांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागेल। त्यातच पाऊस पडत असल्यामुळे उमेदवारांचा सराव पूर्ण झालेला नाहीये, त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी निलेश लंके करतात। वातावरण पावसाचं वातावरण आहे, पाऊस झाला सगळीकडे आणि आता भरती घेणं योग्य नाही। मी मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्यांना काल पत्र दिलं, तसं पत्र पण दिलंय। आता पण आपल्याद्वारे पण त्यांना विनंती करतो की आता पोलीस भरती पुढे ढकलली पाहिजे, जरा पानकाळ्यात तरी ढकलली पाहिजे। आता सगळीकडे पाऊस चिखल, मुलांना प्रॅक्टिस पण करता येणार। तर खासदार निलेश लंकेंनी उद्यापासून सुरू होणारी पोलीस भरती पावसामुळे थोडीशी पुढे ढकलावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला केली आहे। विविध ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे एकतर भरतीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी जाणवतील आणि त्यांचा सरावही पूर्ण होणार नाही अशी त्यांची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।